आज आपण दक्षिण काशी वाई या ठिकाणी साधू संत लघु कुंभमेळा या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। आज दुसरा दिवस असून आज कृष्णामाईची महाआरती झालेली आहे। या ठिकाणी आपण भाविकांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत। माऊली नमस्कार, कुठून आला आपण? मी वाईतच कुंभमेळा भरला इथं या ठिकाणी वाईमध्ये, आज दुसरा दिवस आहे। तुम्ही आज या ठिकाणी आलाय, काय वाटते तुम्हाला? एक वाईचं वेगळा लुक तयार दिसलेला आहे इथं, आणि हे बघत असताना सांप्रदायिक, आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातली संपूर्ण समाज एकत्र आलेला वाटतो आणि समाज एकत्रित करण्यासाठी हा चांगला कार्यक्रम आहे। नाही, दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास दर 3 वर्षानं हा उत्सव भरावा अशी माझी व्यक्तिगत इच्छा आहे। नमस्कार, प्रगती टाइम्समध्ये तुमचं स्वागत आहे। दक्षिण काशी समजलं जाणाऱ्या वाईमध्ये लघु कुंभमेळा आयोजित केला गेला आहे। या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक उपस्थित आहेत। आता आपण भाविकांचे मत जाणून घेऊया। कुठून आला तुम्ही? मी वाईतच राहते। तुमचं नाव काय? माझं नाव वनिता विनोद थोड। कसं वाटतंय वाईमध्ये? खरं तर खूपच छान वाटतंय। आज वाईमध्ये जो कुंभमेळा आयोजित केला त्याबद्दल खरं तर आपले जे नगरसेवक आहेत सावंत सरांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। आणि त्यांनी जो कुंभमेळा इथे आयोजित केला, खरं तर तो म्हणजे जे वाईचं खरं रूप आहे ते आज या कुंभमेळ्याच्या मदतीने आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे। म्हणजे प्रयागराजमध्ये जे आपण तिथे जाऊन जे काशीचं जे दर्शन घेणार होतो तेच आज इथे आम्हाला वाईमध्ये आम्हाला ते दर्शन मिळालं। त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। थँक्यू, धन्यवाद। कुंभमेळ्यामुळे वाईकरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दिसतोय। आता ह्या ठिकाणी काही साधू संत आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार। ओम नमो नारायण। बेटा बोलो। आप कहाँ से आए हो? हम जूनागढ़ गिरनार से आए हैं। सभी श्री शंभू पंचायती अटल अखाड़ा 10 नाम नागा सन्यासी के महात्मा है। सब इस कुंभ के हमारे गुरु भाई इसको संपन्न करा रहे हैं। वो भी श्री शंभू पंचायती अटल अखाड़े के महात्मा है योगेंद्र गिरी जी। आपका नाम क्या है? नागा बाबा अजय गिरी महाराज, जूनागढ़ गिरनार। आपके पास कौन सा शस्त्र है? हमारे पास परशुराम है, त्रिशूल है, तलवार है। ये नागाओं के शस्त्र होते हैं। गुरु आदि शंकराचार्य ने एक बनाई थी भजन करने की फौज और एक बनाई देश की आर्मी नागा सन्यासी, जो जब भी धर्म की हानि होती है नागा खड़ा रहता है अस्त्र शस्त्र बल के साथ। हर हिंदुओं से अपील है कि घर में भी एक हथियार रखना चाहिए, जिससे अपनी देश की संस्कृति की सुरक्षा हो सके, धर्म की सुरक्षा हो सके। ओम नमो नारायण। आता आपल्याला साधू महाराजांनी शस्त्र आणि शास्त्राबद्दलची माहिती दिली। आता आपण आणखी एका साधूंकडून त्यांची माहिती जाणून घेऊया। नमस्कार महाराज। आप कहाँ से आए हो? रहने वाला यूपी को रहता, गुजरात से आए। आपका नाम? नागावा भागीरथी गिरी। आपके पास कौन सा शस्त्र है? तो दुनिया में कोई किसी के पास नहीं है। कौन सा? गायत्री मंत्र। हाँ हमेशा आपके साथ रहते जी। कितने साल से आपके साथ? ये 3 महीना से हमारे साथ है। सब खाना पीना आप ही के साथ? जी। क्या खाता है? जो हम खाएंगे वही वो खाएगा। आप कितने साल से तपस्या कर रहे हो? 17 साल हो गए। 17 साल, पूरा 17 साल आप खड़े ही खड़े ही हैं। सोचे कैसे होते? खड़े खड़े।